गोवा येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या महाअधिवेशनात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून या महिला मंडळी ज्या आहे त्या ठिकाणी आलेल्या आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या या पदाधिकारी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि या सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। ओबीसींच्या विविध मागण्या घेऊन राष्ट्रीय अधिवेशन या ठिकाणी गोवा येथे होत आहे आणि त्या अधिवेशनासाठी या महिला मंडळी या ठिकाणी आलेल्या आहे। काय सांगणार, सगळ्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत। मी वृंदा विकास ठाकरे, सगळ्यांना जय ओबीसी। आणि आम्ही इथे 10वे अधिवेशन आहे। आमचे बबनराव तायवाडे मार्गदर्शक बबनरावजी तायवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ओबीसी महिला महासंघ काम करतोय। मी शहर महिला अध्यक्ष आहे, नागपूर शहर महिला अध्यक्ष। आणि आम्ही या अधिवेशनासाठी 10वे अधिवेशन पुढे आलेलो आहोत। आतापर्यंत 9 अधिवेशन झाले, ते सक्सेस झाले। बऱ्याचशा मागण्या आमच्या होत्या त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि आता मुख्य म्हणजे आमची मागणी आहे राष्ट्रीय जनगणना झालीच पाहिजे आणि पुढे अजून बऱ्याचशा मागण्या आहेत त्या आम्हाला पूर्ण करायच्या आहेत। त्यासाठी आमचे सर अगदी मार्गदर्शक आहेत। सगळ्यांचा ओबीसींचा जो रंग आहे तो पिवळ्या साड्या घालून तुम्ही या ठिकाणी आलेला आहे। ड्रेस कोड आहे? हां, ड्रेस कोड आहे आणि ओबीसी म्हणजे पिवळं असं आमचं ठरलेलं आहे आधीपासून। सरांनी आम्हाला जे सांगितलेलं आहे ओबीसींचा कलर, म्हणून तो शांततेचं एकतेचं प्रतीक आमचं आहे असं तर आहे। ओबीसींच्या एकतेचं प्रतीक म्हणून या सगळ्या महिला मंडळी आपण या ठिकाणी बघू शकतो। मोठ्या संख्येनं विदर्भ महाराष्ट्राच्या वेगळ्या भागातून या महिला मंडळी या ठिकाणी आलेल्या आहे आणि पिवळ्या रंगाच्या साड्या परिधान करून या महिला या ठिकाणी आलेल्या आहे। जय ओबीसीच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहे। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, गोवा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।